लांब जायचं आपल्याला. कोण आराध्य उठवलं मला? ए मामा उठ. कोण वाजलं? मी उठवलं. उठ. लांब जायचंय, लांब जायचंय. दिस रात्र ढोसायची नाही तर कोपऱ्यात पडायचं. कसं जाणार आहेस लांब? उतरवली सगळी, उतरवली फुकट उतरवली. अगं त्यासाठी लय प्रयत्न करायला लागते. आले लक्षात तुला? धनु मामा आता आपल्या प्लॅनवर पाणी पडेल वेळेत काय केलं नाही तर. हे अप्पे, सरळ बोलायचं माझ्याशी. काय आहे ते नीट सांगायचं. सुजितची वहिनी रे. तिचं काय? एसीपी नवरा होता पण इन्क्वायरी ही करते. करू दे की चौकशा. अगं अप्पे, आपल्याला लई लांब जायचंय. अरे नुसतं लांब जायचंय, लांब जायचंय असं म्हणून काय होत नाही. ही 10 वेळा आडवी येते ना, मांजर आडवी आल्यागत. आता काय केलं तिनं? आशिष भाटकरची ओळख सांगत होती. आशिष भाटकर? तिच्या कोणत्या तर मैत्रिणीच्या ओळखीचा आहे म्हणत होती. बंडल, टोटल बंडल. क्या आशिष भाटकर काय आभाळातून पडला होता का? अगं तसं नाही. अगं ही कुठली पानमुंद्याची, तो कुठला निपाणीचा, ना नात्याचा ना गोत्याचा. आणि मला एक सांग, ही कवा गेली ती कोल्हापूरला त्याला दिसायला, त्याला भेटायला? अरे तिच्या कोणत्या तर मैत्रिणीच्या ओळखीतला आहे म्हणतीये. अप्पे, चान्सच नाही. हे बघ, आपल्याला हिथच गुंगून चालणार नाही. आपल्याला लई लांब जायचंय अप्पे. लांब जायचंय पण सारखी शक घेते माझ्या. किती चांगलं वागा, सालीच्या डोळ्यात डाऊटच दिसतो मला. अप्पे, तुझं थोबाड बघून ओळखलं नाही ती ना? नाही अप्पे, जपून राहा. ती संजीवनी ढाले पाटील लई डेंजर बाई आहे. असू दे, मी काय भीते का तिला? अरे तिच्या दिराचा गुंडाळफळा केला, नवऱ्याचा केला, अख्खं खानदान बाटलीत उतरवले. तर ही काय मोठी चीज आहे रे? धनुमामा नाही मी हिला वटणीवर आणली ना तर अपर्णा नाव नाही लावणार. अप्पे, एक अंड पहिल्या मजल्यावरनं टाकलं, नाही फुटलं. ते बघून दुसऱ्या अंड्यानं तिसऱ्या मजल्यावरनं उडी टाकली आणि पाठदिशी फुटलं. माहित आहे का? ओव्हर कॉन्फिडन्स. हे बघ, आपल्याला पहिलं अंड व्हायचंय आणि लई लांब जायचंय. म्हणजे काय करायचं? पहिलं म्हणजे माझ्याशी खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. काय म्हणली तुम्हाला? सगळ्यासनी बाटलीत उतरवलंय म्हणली का नाही? अगं पण अजून कुसुमावती ढाले पाटील यो गड बाकी आहे की, आणि अवघड बी आहे. त्याला जिंकायचंय आणि आपल्याला लय पुढे जायचंय. चला चला चला, मस्तपैकी गरम गरम चहा प्या. आओ, काय चाललंय तुमचं आल्यापासून? नुसतं आपलं काहीतरी हिशोबाचं घेऊन बसले. आज ट्रेनिंगला पण मी एकटीच गेलते. संजू, अगं मीटिंग सकाळची होती, तिकडे जावं लागलं. आय कॅन अंडरस्टँड, बट नाउ टेक अ ब्रेक. तुम्ही मगाशी डिनर पण माझ्यासोबत नीट नाही केला. हे बघा, हा गरमागरम चहा आणि गप्पा मारायला सोबत बायको, हे कॉम्बिनेशन की नाही एकदम कातील असतं बर का. खरंय, तू तुझ्या अमूल्य वेळेतून एवढे 5 मिनिटं काढलेत माझ्यासाठी. हा मग तुमच्यासाठी काय पण. पण संजू, तुझा अभ्यास जोरदार चालू आहे. म्हणजे अगदी मला माझे जुने दिवस आठवत आहेत इतका. हा मग अभ्यास तर माझा जोरदार सुरूच आहे. पण तुमचं हे आल्यापासून काय सुरू आहे? स्वतःलाच गणित घालते आणि स्वतः सोडवत बसले होय. ते कॅल्क्युलेटर पण दमलं असेल आता. ए सॉरी कॅल्क्युलेटर. संजू, फ्युचर प्लॅनिंग. ठरलेल्या जमिनीचा सौदा करावा लागेल ना. आज सुजितने सांगितलेल्या पठाणकडे गेलो होतो. संजू, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट अगडबंब आहे ग. म्हणजे कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करायचा तर एवढं व्याजदर अशक्य आहे.
अजिबात परवडणारा नाहीये. आणि संजू आपल्याकडे पर्याय सुद्धा नाहीये. एकतर सरकारी नोकरी गेलेला माणूस, बँक लोन देणार सुद्धा नाही, म्हणून मग असा प्रायव्हेट फायनान्सर. बरं, आपला प्रोजेक्ट त्या गंदेंना आवडला होता, ते इन्व्हेस्ट करायला तयार झाले, पण कुठली तरी अडचण आली म्हणून ते नाही बोलतायत. म्हणून मग या पठाणकडून पैसे घ्यायचे, त्यात हा जमिनीचा सौदा उद्याच व्हायला हवा. गंदेंचे पैसे येणार पुढच्या आठवड्यात, म्हणून हा सावकारी पाश. सोपं नाहीये काय, काहीच सोपं नाही हो. नुसता स्ट्रगलच लिहिलाय तुमच्या नशिबात, आणि ह्या सगळ्याला कारणीभूत मी आहे. संजू, तुला किती वेळ सांगितलं तोच विषय नको म्हणून. संजू, 4 दिवसांचा प्रश्न आहे. 4 दिवसात देतील गंदे पैसे. फक्त त्या 4 दिवसांचं व्याज जर माझ्या खिशाला परवडतंय की नाही ते बघायचं होतं. पण संजू, कुठल्याही परिस्थितीत ती जमीन जाऊ द्यायची नाहीये मला. परीक्षा आहे, परीक्षा. परीक्षाच आहे, तुमची बी आणि माझी बी. तुझी परीक्षा आहे नाही का उद्या? पण माझ्या आत्ताच पोटात डबरा पडलाय, असं नुसतं गुडगुड गुडगुड होतंय बघा. अगं संजू, तू नको टेन्शन घेऊ, तुझा अभ्यास छान झालाय. हा, अभ्यास तर झालाय, पण असं ही चित्र विचार येतात डोक्यात. म्हणजे मी हॉल तिकीट विसरले तर, नाहीतर माझ्या पेनातली शाईच संपली तर, अहो मी रस्ताच विसरले तर, बाबो असेच विचार येतात बघा. अगं याला एन्झायटी म्हणतात. परीक्षेच्या आधी शरीराला आराम मिळायला हवा, मेंटली असं फ्रेश असायला हवं, म्हणून श्वासांचे व्यायाम असतात. आणि तुला माहिती आहे संजू, तू करशील, आय नो. आणि एक्झाम हॉलला सोडायला मी आहे ना सोबत तुझ्या भाषेत ऍज अ कंपनी. सत्य आहे बघ. पठाणचा फोन एवढ्या रात्री? हॅलो, बोला ना. नाही, अहो पण एवढ्या सकाळी नाही, मी दुपारी वगैरे आलो तर चालणार नाही का? ठीक आहे, येतो. हो. अहो काय झालं? तो पठाण पैसे देणार आहे ना? देतोय, पण त्याने 10च्या आत बोलवलंय. त्याला वसुलीसाठी जायचंय कुठेतरी. हा, मग त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं? संजू, उद्या तुझ्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे, आणि मला तुझ्यासोबत यायचं होतं, राहायचं होतं. अहो त्यात काय एवढं? हा उद्याचा तर नुसता पेपर आहे. आयुष्यातल्या याच्यापेक्षा लई मोठ्या मोठ्या परीक्षा मी पास झाली, कारण तुमची साथ होती मला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित पेपर सोडवेन. पण नका टेन्शन घेऊ तुम्ही. तुम्ही उद्या आलात काय नाही आलात काय, मला माहितीये तुम्ही काय माझ्या सोबत असणार आहे ते. संजू, काय ग? आओ कशाला उठलात तुम्ही? मला माहितीये काल रात्री लई लेट पर्यंत काम करत होतात ना, झोपायचं की थोडा वेळ. संजू, तुझा पेपर आहे ना आज? हा, 10 वाजता. अगं मग आराम करायचास की थोडा वेळ? नाही, 7च झोपले मी, तेवढी रेस्ट पुरेशी असते. संजू, आज तुझा पेपर आहे, थोड्या वेळ आराम केला तर काही बिघडणार नाहीये. आणि आज नाही गेलीस धावायला तरी काय हरकत नाहीये. अहो तसं नाही, आता इतके दिवस धावते मी, उगाच खंड नको पडायला. मी बाहेर पडले, मस्त धावले की असं फ्रेश वाटेल ना मला. काल काय म्हणत होतात तुम्ही, ते एन्झायटी का काय, ते तसं नाही राहणार बघा. आणि तसं नसेल ना तर डोकं असं एकदम फास्ट मध्ये धावल माझं. संजू, तू खूप भारी आहेस. बरं चल, मला 2 मिनिटं दे. कशाला? मी पण येणार तुझ्या सोबत. अहो हे बघ संजू, एक्झाम हॉलला तर नाही, पण इथे तरी सोबत करता येईल. बर, धावते की. आलोच.